ही कथा आहे एका सालगड्या बायकोची आणि माझी. सर्व मित्र मैत्रिणींना स्वमित्रांचा प्रेमळ नमस्कार. कसा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मित्रांनो, माझं नाव चंदू, वय 34, विवाहित, आई वडील, बायको मीनाक्षी आणि मुलगा गिरीश असे आम्ही गावात राहतो. सुशिक्षित कुटुंब, शेतीसाठी 13-14 एकर जमीन आहे. मला शेतीची आवड म्हणून मी नोकरी केली नाही. गावात एक शेतीसाठीच दुकान उघडलं. खते, कीटकनाशके, अवजारे, चांगला धंदा होता. शेतात ऊस, भाजीपाला, ज्वारी, गहू सगळं व्हायचं. शेतीची देखभाल करण्यासाठी एक प्रामाणिक गरजू कुटुंब शेतात राहत होतं. नवरा मगन सालगडी आणि बायको रंजू. त्यांच्यासाठी शेतात छोटस घरही बांधून दिलं होतं. मगन प्रामाणिक होता, पण रंजू ती सावडी, पण नाक डोळे असे सुरेख. तारुण्याने बहिरलेला बांधा, हसताना गालावर पडणारी खडी, तिचं बोलणं मोकळं, हसणं निरागस. मनात कितीतरी वेळा तिच्याकडे पाहिलं, पण मी माझ्या मनाला समजावून सांगितलं. माझी बायको मीनाक्षी पण कमी नव्हती. कॉलेज कुमारी सारखी वाटायची. उठावदार, सुंदर, पण बाळातपणानंतर ती बदलली. रात्रीच्या सुखापासून दूर पडू लागली. कंबर दुखते, पोट दुखतं, तुमचं खूप मोठं आहे अशी कारणं. मी समजूतदार होतो, पण माझ्यातली चिडचिड वाढू लागली. तिला कधी जबरदस्ती केली नाही. ती स्वतः येऊन लाडात माझ्या अंगाला चिटकत असे, तेव्हाच ते घडत असे. पण ती रात्र कधी येते, कधी नाही. एके रात्री मीनाक्षी लाडात माझ्या छातीशी दाटून आली. ती म्हणाली, तुमची उपासमार मला बघवत नाही, दुसरीकडे सोय करून देते मी. मी हसलो. लग्न करशील का? तिने डोळे मिटत म्हटलं, लग्नाला काय करायचं? त्या रात्री तिने मला खूप प्रेम दिलं. रविवार होता, दुकान बंद. मीनाक्षी म्हणाली, मगन गावाला गेलाय, शेतात जाऊन ये ना तुम्ही. मी बाईक घेऊन शेताकडे निघालो. शेतातल्या घरांचं दार उघडं होतं. मगन गेला तर कुरूप का नाही असा विचार करत मी हळूच दार ढकललं. आत रंजू पाठमोरी उभी होती. नुकतीच आंघोळ केली होती. अंगावर गुलाबी रंगाची कॉटनची नाईटी ती अंगाला चिटकली होती. गुलाबी लेसची नाईटी आणि पॅन्टी. ती टावेलने केस वाढवत होती. तिचा नाजूक बांधा, गोरापानपणा, साबणांचा सुगंध खोली भरून गेला होता. तिची कंबर डोलत होती. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. मी आपसूक पुढे सरकलो. तिला मागून हलक्या हाताने मिठी मारली. ती चमकून मागे वळली. डोळे विस्फारले. साहेब, तुम्ही? मला वाटलं दुसरंच कोणी. तिच्या डोळ्यात भीती नव्हती, पण आश्चर्य होतं. मी तिच्याकडे पाहिलं. ती हाताने मला ढकलू लागली. साहेब सोडा, कोणी आलं तर. पण तिच्या आवाजातला थरकाप तिला विश्वासघात करत होता. मी तिचा हात हळुवारपणे धरला. रंजू, तू नाही गेलीस गावाला? ती म्हणाली. भाऊसाहेब म्हणाले शेतावर लक्ष ठेव, म्हणून थांबले मी. तिने घातलेली नाईटी तिच्या गळ्याखाली गोल कट होता. वरचा भाग डोकावत होता. तिची उरज हळूहळू वर खाली होत होते. तिची कंबर इतकी बारीक होती की दोन्ही हातांनी वेढा घातला असता. रंजू, तू खूप सुंदर दिसतेस, मी म्हणालो. तिने डोळे जमिनीवर घातले. साहेब, असं बोलू नका. मी तिची हनवटी वर करत म्हणालो, मी खरं बोलतोय. तुझ्या बाईसाहेबांनी तुला ज्या साड्या आणि गाऊन दिल्या, तू त्यात अजूनही साजणी दिसतेस. ती गालाला हात लावत म्हणाली, बाईसाहेब खूप प्रेम करतात माझ्यावर, त्यांना विश्वासघात करू नये. तिच्या तोंडून विश्वासघात हा शब्द निघाला, पण ती स्वतःला थांबवू शकली नाही. तिचा श्वास वेगवान झाला. मी पुन्हा तिच्या जवळ गेलो. यावेळी तिने मला ढकललं नाही. मी तिच्या कानात कुजबुजलो, आज फक्त
तू आणि मी. गावात कोणी नाही, शेतात कोणी नाही. ती माझ्याकडे पाहत राहिली. तिच्या डोळ्यात संभ्रम होता. मी तिचा हात माझ्या हृदयावर ठेवला. तिच्या बोटांना माझ्या हृदयाचे ठोके जाणवले. ती म्हणाली, हे काय साहेब, हे बरं नाही करत तुम्ही. पण तिचा हात मागे घेत नव्हती. मी तिला हळूच जवळ घेतलं. तिचा गाल माझ्या खांद्याला टेकला आणि अंगावरची नाईटी पातळ होती. मला तिच्या अंगाचा उबदारपणा जाणवला. ती क्षणभर स्तब्ध राहिली. मग हळूच तिने हात माझ्या पाठीवर ठेवला. तिने तिच्या हाताने माझी पाठ हलके हलके कुरवाडली. साहेब, हे स्वप्न आहे का? तिने विचारलं. मी म्हटलं, होय, पण सुंदर स्वप्न आहे. ती म्हणाली, आज फक्त तुमच्यासाठी, पण कोणाला कळू देऊ नका. ती पलंगाकडे वळाली. मी तिच्या मागे गेलो. तिने मला मागे वळून पाहिलं. तिच्या डोळ्यात ओलावा होता. पण लक्षात ठेवा साहेब, उद्या तुम्ही माझे साहेबच राहणार. आज फक्त मी आहे, मगोनची बायको नाही. ती माझ्या मांडीवर बसली. तिचे दोन्ही हात माझ्या खांद्यावर होते. तिने हळूहळू डोळे मिटले. मी तिच्या कपाळावर होठ ठेवले. तिने उसासा टाकला. तुझे होठ गुलाबासारखे आहेत, मी म्हणालो. तिने स्वतःच तोंड पुढे केलं. ती माझ्या छातीशी दाटून आली. तिने माझा हात तिच्या ओरजावर ठेवला. ती म्हणाली, मगन कधी असं करत नाही. तो हातही लावत नाही. तिचा आवाज भरून आला. मी तिला समजावलं, तुला प्रेम हवं होतं ग, फक्त शरीर नव्हे. तिने डोळ्यातून पाणी सोडलं. होय साहेब. तो क्षण आम्ही दोघेही एकमेकातून हरवून गेलो. तासभराने आम्ही शांत झालो. रंजू माझ्या छातीवर डोकं ठेवून पडली होती. ती म्हणाली, साहेब, आज माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस होता. पण उद्या पुन्हा तुम्ही साहेब, मी शेतमजुरांची बायको. मी तिच्या केसात हात फिरवला. रंजू, मी येत राहीन, फक्त तुला हरकत नसल्यास. ती हसली. हरकत असती तर कोणाला आत येऊ दिलं असतं का? आज मी आठवड्यातून एकदा तरी शेतात जातो. रंजूशी गप्पा मारतो. कधी तिच्या हाताचा चहा पितो. कधी तिच्या सोबत बसून शेत बघतो. मीनाक्षीलाही काही कळत नाही, मगनलाही नाही. रंजू आता माझ्या आयुष्याचा एक भाग आहे. तिने माझा त्रासलेला आत्मा शांत केला. मित्रांनो, ही आहे माझी कथा. काय चुकलं का बरोबर हे मी तुमच्यावर सोडतो. पण विचार करा, प्रत्येक माणसाला प्रेमाची ओढ असते. मित्रांनो, तुम्हालाही अशीच रोमॅन्टिक, निरोगी आणि प्रेमाने भरलेली रात्र हवी असेल तर लक्षात ठेवा, चांगले नाईटवेअर केवळ झोपेसाठी नव्हे तर तुमच्या नात्यातील गोडवा टिकवण्यासाठी महत्वाचे आहेत. रात्री झोपताना योग्य कपडे नात्यातील बॉन्डिंगसाठी महत्वाचे असतात. टाईट किंवा अनकम्फर्टेबल कपडे तुमची झोप खराब करतात, मूडही बिघडवतात. स्विच करा सॉफ्ट, लूज आणि कम्फर्टेबल नाईटवेअर कडे. आणि अशा मनाला भिडणाऱ्या आणि नाती उबदार ठेवणाऱ्या गोष्टीसाठी आमचा मनचंचल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. तुमचा एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला अजून छान आणि इंटरेस्टिंग भाग घेऊन यायला खूप मोटिवेशन देतो. पुढचा भाग खूपच इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे बेल आयकॉन ऑन करा आणि आमच्यासोबत जोडलेले राहा. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू.